आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ते दिल्ली विधानसभेच्या मतदानाकडे। दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी लढत आहे आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये। दिल्लीत आज मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तेव्हा दिल्ली निवडणुकांचे निकाल हे 8 फेब्रुवारीला लागणार आहेत, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष हे 8 फेब्रुवारीकडे आता असणार आहे। आज मतदान होतंय, सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदार राजा रांगेमध्ये थांबलेला आहे आणि दिल्लीमध्ये उन्हाचा कडाका चटका जाणवण्याआधी मतदान व्हावं यासाठी अर्थातच दिल्लीकर प्रयत्नशील असतील। तर दिल्ली विधानसभेसाठी मतदान आता सुरू झालेलं आहे आणि काय नेमकं सध्या दिल्लीमधलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, सकाळपासून आपण या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहात। 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। कसा आहे आजचा दिवस? दिल्लीकरांसाठी आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, मात्र मतदान हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आज असणार आहे। मतदान करणं हे प्राथमिक कर्तव्य असणार आहे आणि त्यालाच लक्षात घेऊन मतदार राजा बाहेर पडला आहे, थंडीत बाहेर पडला आहे। दुपारच्या उन्हाला कुठे ना कुठे साईडला ठेवून मतदार राजा बाहेर पडला आहे। आपण बघितलं तर काहीच वेळापूर्वी राहुल गांधी स्वतः आता जस्ट मतदान करून आले निर्माण भवनमध्ये। त्याच्या पहिले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही मतदान केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज जाण्यापूर्वी त्यांनी ट्विट करूनही दिल्लीकरांना स्टेप आउट करायला सांगितलंय। तसंच अमित शाह जे युनियन होम मिनिस्टर आहे त्यांनी एक विकसित राजधानी बनवायला एक बदल हवा आहे याच्यासाठी पुकार केला आहे। तसंच 1 कोटीपेक्षा जास्त दिल्लीकर कोणाला कौल देत आहेत, कोणाला मतदान करून इथे गव्हर्नमेंट बनवत आहेत यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। दिल्लीत नेमके मुद्दे म्हणाले की डेव्हलपमेंट हे कुठे ना कुठे एक प्राईम मोस्ट गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा पण कुठे जे लोकांच्या मनात आहे ती म्हणजे प्रदूषित यमुना नदी आणि यमुनाचा तट। आणि त्यालाच लक्षात घेऊन प्रत्येक पार्टीने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, मग ते आम आदमी पार्टी म्हणा, भाजप म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, यांनी ही त्या प्रदूषित यमुना नदीला क्लीन करण्याबद्दलची माहिती किंवा एक मॅनिफेस्टोमध्ये पॉईंट ठेवला आहे। दिल्लीकर ज्या प्रकाराने एक वेगवेगळ्या आपण सांगतो की डिपार्टमेंटमध्ये कुठे ना कुठे डिव्हिजन झालं आहे, तिथेच आम आदमी पार्टीचे टिपिकल वोटर्स म्हणजे एक मिडल क्लास, एक लोअर मिडल क्लास, तसेच दलित्स आणि मुस्लिम्स कोणाला यावेळेस ते आणून जिंकून घेऊन येतात ह्यावरती लक्ष आहे। कारण की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी जे इंडी ब्लॉकचे पार्टीज आहेत ते एकमेकांविरोधात लढत आहेत, तर त्यांचे वोट ऑफ डिव्हिजन होणार का यावरती लक्ष आहे। तसंच भाजप जे यावेळी सक्रिय झाली आहे ग्राउंडवर, त्यांनी ग्रिप पकडला आहे, ते कशा प्रकाराने यावेळेस बदलाव घेऊन येत आहेत यावरती लक्ष आहे। मिडल क्लास अनुपमा यावेळेस वेगळं दिसून आले, ते बोलत आहेत की त्यांना विकास पाहिजे, त्यांना डेव्हलपमेंट पाहिजे आणि त्यांना रेवडी कल्चर नको आहे जे लास्ट 2दा दिसून नाही आलेलं। म्हणून राजधानी दिल्लीवर सगळ्यांचं लक्ष आहे। शेवटी राजधानी आहे देशाची, तर कशा प्रकाराने इथे कोण रूल करणार यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चितच उर्वशी, आणि भाजपचा गेल्या काही राज्यांमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये हा विजयी वारू रोखण्यामध्ये यश हे मिळतं आहे का दिल्लीकरांना आणि विरोधकांना, हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा दिल्लीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक असणार आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा उर्वशी। वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद।